भाविक हो, आज या येडूर गावामध्ये वर्धापन दिन तुम्ही साजरा केलाय आणि दुपारपासून मला हे तुमच्यातही सामील होण्याचं भाग्य लाभलं। तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना श्रवण कीर्तन भक्तीचा आज माऊलींच्या रूपानं भक्तीचा लाभ झालेला आहे। तर अशा या वर्धापन दिनानिमित्त माऊलींना काय सांगायचं असेल ती माऊलींची प्रेरणाच असेल। सद्गुरू म्हणजे कोण आपल्याला आता फार काही सांगायची गरज नाही, सगळ्यांना आपल्याला आपल्या रोमारोमात कोरून ठेवलंय माऊलींनी की गुरु म्हणजे कोण। तरी पण आज आपल्याला जी सेवा दिली ती बघूया। आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे। सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे। भाविक हो, समर्थ रामदास स्वामीजी दासबोध ग्रंथातून ही ओवी सांगत आहेत। काय म्हणतात? माणसाच्या जन्माला आलं की माणसानं काय करायचंय? जन्माला आल्यापासून गुरूंचं शिकतच आपण मोठं होतो आणि परमात्म्याला प्राप्तही होतो। तिथपर्यंत आपल्याला गुरु म्हणून सगळ्याकडून काही ना काही ऐकून घ्यावंच लागतं। म्हणून इतर समर्थ काय म्हणतात रामदास स्वामीजी, आधी देवास ओळखावे। जसं माणसाला कळायला लागलं म्हणजे मूल जन्माला आलं की आईबाप त्याचे गुरु, शाळेत गेलं की शिक्षक, जी काही व्यवहारी विद्या आपण शिकतो ते पण बॉस वगैरे गुरु, आणि गृहस्थाश्रमात जेव्हा 25च्या पुढे आपला प्रवेश होतो, लग्न होतं, तिथंही आपण एकमेकाचे गुरु, आणि तिथूनही पुढे काय जो प्रवास असतोय तेही गुरु आणि शिष्य, गुरु या शिष्यातच आपला जीवन संपत आहे। भाविक हो, म्हणून संत सगळ्याला काय उपदेश करतात? सगळ्या संतांचं एकच सांगणं असतं की तू चांगलं ज्ञान, चांगली भक्ती, चांगली संगत, चांगलं बघ, चांगलं ऐक, आणि शेवटी सगळा चांगलाच ती जरूर ठेवा घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपव, म्हणजे तुझ्यासोबत काहीतरी चांगलं येणार आहे। म्हणून समर्थ काय म्हणतात भाविक हो, आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे। आधी देवास ओळखावे म्हणजे काय भाविक हो? तुम्ही आम्ही आज इथं का जमा झालोय? आपल्याला कोणीतरी सांगितलं ना, अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्यजी महाराज हे सद्गुरू आहेत, साक्षात परमात्मा स्वरूप भगवंत आहेत, आणि त्यांच्याकडे तुम्ही चला, तुमची अडचण सुटणार आहे, तुमचं संसार व्यवस्थित होणार आहे, तुमचं व्यसनमुक्ती होणार आहे। नवे 90% जगद्गुरु श्री काय म्हणतात, माझं 10% अध्यात्म आहे आणि 90% समाजाची ईश्वराची सेवा ते समाजामधूनच करतायत। म्हणून आपण सगळे या माऊलींच्या चरणी गेलोय। म्हणजे आपण पण तपासलं ना, का ह्या दादांनी सांगितलं म्हणून मी लगेच बघायला गेले का? नाही गेलो। आपण थोडा विचार केला, ह्याची त्याची अनुभूती ऐकली, अनुभव ऐकले, चित्ताला पटलं पाहिजे ना। आता संसारातला आपण सगळेच दादा ताई, इथलं उठून कोणीतरी म्हणलं की आज इकडे माझ्यासोबत येतोस का, लगेच जाऊ का? नाही। त्याच्यावर आपण सारासार विचार करू, बरोबर चूक बघू, आपली पात्रता आहे का बघू, आपण गेलं पाहिजे का नाही बघू, हा आपण विचार करतोच। म्हणून समर्थ काय म्हणतात, नुसताच संसार करून करून खा खाऊन नुसतीच अशाश्वत मजा घेऊन तुझं जीवन संपू नको। तर आधी देवास ओळख, तो खरंच देव आहे का ओळख, तो खरंच आपल्या जीवनाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणार आहे का तू बघ, आणि मग तिथं चरणी जातो। म्हणून आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे। याच्यात खूप मोठा अर्थ आहे भाविको। मग अनन्य भावे भजावे म्हणजे काय? आता एकदा प्रचिती आली तुम्हाला, आपल्याला सगळ्यालाच आली, म्हणून तर आपण आज इथे येत ना। आणि मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाची। आता मलाच का ना, मला खात्री पटली की हे देव आहेत, म्हणून मी इथं आले। म्हणून आज इथवर गुरुदेवांच्या कृपेनं त्यांनीच ठेवलंय, आणि ते त्यांना पाहिजे तशी ते सगळ्याकडून आपल्या सेवा करून घेतात। आता पुढे समर्थ काय म्हणतात, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाची। सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम। तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी हे सर्वोत्तम आहे का? तर ते चालतात, बोलतात, सगळंच आपल्याशी शेअर आपण एकमेकाला करू शकतो, ती माय आपण लेकरू। म्हणून समर्थ काय म्हणतात, सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे। आत्मानात्म विवेक वर्म म्हणजे काय म्हणतात समर्थ भाविक हो? विवेक। विवेक म्हणजे सारासार बुद्धीनं विचार करणे, याला विवेक।
आपली बुद्धी आहे ना, सारासार विचार करून जो योग्य निर्णय घेते तिला विवेक म्हणायचा. तर इथं समर्थ तेच म्हणतात, आत्मा अनात्मा विवेक वर्म. आपण आत्मा आहोत, तो अनात्मा आहे, त्याला काही मरण नाही, जन्म नाही, काय नाही परमात्म्याला. म्हणून आपण आत्मा आहोत, तो अनात्मा आहे. विवेक वर्म ठाई पाडावे, म्हणजे हे ओळखून ते त्यांच्याशी गाठ पडले ना, मग काय तू त्याला सोडू नकोस. मग आता आपलं नशीब आहे की आपल्याला अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज हे सद्गुरु म्हणून लाभलेत. पहिले सद्गुरु, पुन्हा धर्माचार्य झाले, पुन्हा कार्य बघून नवे नवे ते त्याचसाठी आलेत. म्हणून त्यांना रामानंदाचार्यजींच्या 650 वर्षानंतरची जी गादी मोकळी होती त्या गादीवर रामानंदाचार्यजींच्या पदावर विराजमान आहेत. म्हणून आपल्याला आज ते श्रीरामा इतकेच त्याच बरोबरीचे सद्गुरु जगद्गुरु म्हणून लाभलेत. भाईको, ह्या समर्थांच्या पंक्तीला आपण इतके सगळेच तुम्ही मी फिट बसत आहोत. आदी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे. मी तर धरलाय बाबा, मी देवाला भेटले, ओळखलं, अखंड ध्यानाची धरलं आणि त्यांच्याच पायी सगळं वाहून दिलं. आता मी माझी आधी थोडीशी सांगते, मग आपण पुढे जाऊया. माऊलींचं कार्य सुरू झालं होतं कधी 93-94 चालू झालं होतं, पण पुण्यात पहिल्यांदा आले 97ला. 97च्या डिसेंबरला आले पहिल्यांदा, आणि भाई भोसले अध्यक्ष होते त्यावेळेस. असेल काय तुम्हाला माहिती वाटतं. तर मला आमच्या पाहुण्याकडून निरोप आला, ताई ह्या तारखेला असे महाराज येत आहेत. त्यावेळेस दारू सोडणारे महाराज ही ख्याती होती गुरुदेवांची. आणि योगायोगानं आमच्या त्या नातेवाईकांच्या समोरच्या ताईंच्या मिस्टरांची दारू सुटली होती. सांगायचं म्हणजे त्या ताईंच्या घरी इतके हाल होते की गोमाता समोर आली म्हणून आठवला हा दृष्टांत. हे नव्हतं सांगायचं. त्या लाईनमॅन ते भाऊ होते, सरकारी नोकरीवाला दादा, पण दारूच्या वेळेस पायी इतकं ते वाया गेले. तर पाहुण्या म्हणजे माझ्या ननंदबाईच होत्या त्या समोर राहणाऱ्या. तर त्या एकदा अशा शेळ्याच्या भाकरीचे तुकडे जास्त जमले म्हणून त्या गाईला घ्यायला द्यायला चालल्या होत्या. पण त्या समोरल्या दादाच्या ताई म्हणली, क्षीरसागर ताई तुम्ही नका ना देऊ म्हणली गो गाईला, मला द्या. आणि ते ताट त्यांनी नेलं घरी आणि ते दिवस काढले त्या ताईने. आणि योगायोगानं, म्हणून प्रत्येकाचं प्राक्तन बदलत असतं भाईको. अशी ती ताई व्यसना पायी, दारू सगळ्याला भयंकर असते दारू बाबा, कारण मी पण त्यातनं गेले. आता माझ्या जीवनात नाही, पण माझे वडील, मी पण बघितलंय व्यसनी माणूस कसा असतो आणि त्याच्या जीवनात काय भोगावं लागतं ते. तर त्या ताईंचे दिवस कधी बदलले, कुणीतरी सांगितले की दारू सोडणारी महाराज आले. त्या आमच्या MSCB ऑफिस मधल्या भाऊंना नानीजला नेलं, दारू सुटली, एकच नंबर घर चाललं त्यांचं. हे बघून माझ्या ननंदबाई आश्चर्यचकित, दारूवाले भाऊ दारू सोडली, एवढं छान. आणि ते त्यांच्या शॉक लागला होता की ह्यांनी शिळ्या भाकरी माझ्याकडून मागून घेऊन खाल्ल्यात, म्हणजे यांची कशी परिस्थिती असेल. म्हणून माझ्या नंदेचं मन ह्या गुरुदेवांच्या चरणी टेकलं. त्यांना बघा वाटलं की अशी कोणती महाराज आहेत. आणि योगायोगानं 97च्या डिसेंबरला माऊली पुण्यात आल्या. तो निरोप मला आला डिसेंबर महिना. भाविको मी गृहिणीच, पण कपडे शिलाईचं काम करणार, स्पेशली ब्लाऊज. मला आला निरोप आमच्या नंदायचा. म्हणले ताई मोठे महाराज येणार आहेत आणि आपल्याला जायचंय. म्हणलं महाराज, मी पहिली तर आध्यात्मिकच आहे. आजोबा आजीपासून वारकरी घराणा. लग्नाच्या आधीच माझं 3दा पांडव प्रताप ऐकून झाला. म्हणतात ना, देव समजण्यासाठी आधी ग्रंथ वाचन पण पाहिजे. ते योगायोगानं माझ्याकडून 3दा पांडव प्रताप ऐकून झाला. आणि भरपूर काय माझ्याकडून अध्यात्मिक भगवंतांनी करून घेतलं. त्याच्यामुळे देव भेटावा ही मला अतिशय ओढ होती आणि भेटावा ही मनीषा होती, माझी इच्छा होती. पण लग्नाच्या आधी खूप केलं. लग्न झाल्यावर 7-8 वर्षात 2 मुलं झाली आणि देवापासून थोडासा अंतर पडला. कधी कधी वाटायचं मी गजानन महाराजांची दशमी एकादशी द्वादशीला 7-7 अध्याय करून गजानन महाराजांची पारायण करायची. भाईको भक्ती का सांगते तर भक्तीत मोठी ताकद आहे. आपण म्हणू हा आम्ही जातोय नानीजला, आपण म्हणू आम्ही करतोय सत्संग, आपण आज तासभर नामगजर केला, एवढ्यानी काही होत नाही भाईको. प्रत्येक दादाला ताईला माहित आहे, आपण संसाराला सकाळी उठल्यापासून आपण कुठं फसू नये, आपला संसार कसा उत्तम हवा याची जशी जागरूकता आपण ठेवतो ना, त्याहून कदाचित जास्त जागरूकता अध्यात्मात ठेवली पाहिजे. आणि जर का गुरु भेटले असतील तर त्यांच्या ना आपल्या जो प्रेमाचा धागा बांधलाय ना गुरुदेवांच्या ना आपल्यामध्ये, तो कुठेही सैल नाही पडला पाहिजे याची दक्षता ठेवायची. खरंच संसार करणं खूप सोपं आहे, पण परमार्थ अवघड आहे. असं बांधून बांधून ठेवावं लागतं, लगेच डोक्यातून जातं. साधनेला बसलं की बघा नको ते विचार येतो. तर असो,
असा मला गुरुदेवांचा निरोप आला. मी म्हटलं महाराज मला नाही महाराज आवडत. मला वाटलं की भगवे कपडे घालून रस्त्याने फिरतात ते महाराज. माझे नंदाई मला समजत होते, अहो ताई ते दारूवाले भाऊंची दारू सोडली आणि ती दारू सोडणारे मोठे महाराज आहेत. चला ना आपण, तुम्हाला काय जाते, चला ना आपण जायचंय. धनू यायला तयार आहेत, म्हणजे माझे मिस्टर ते यायला तयार आहेत, तुम्ही का नको म्हणताय. मी निक्षून सांगितलं भाव असावा असाच. तुम्ही माणसाला ह्याताय काय अभिमानानं सांगतात का? नाही. मला माहित होतं की माझा भाव देवावर आहे. मला कोण आवडत होतं? श्रीकृष्ण आवडत होता लग्नाच्या आधीपासून. जेव्हा की 3दा मी पांडव प्रताप ऐकला, मग श्रीकृष्ण तत्व असावा, असा देव मला पण भेटावा. कदाचित त्यावेळेस कळलं नाही, पण मला असं वाटत असेल की श्रीकृष्णासारखा गुरु मला भेटावा ही आस मला वाटतं की मला त्यावेळेस ते वाटत होतं. पण ते बाहेर येत नव्हतं. गुरु मिळाल्याशिवाय हे बाहेर येत नसतं भाई. मी नेक्षून सांगितलं भाऊ मला यायचं नाही, मला ब्लाऊज आहेत शिवायला संक्रांत पुढं, मला काम आहे म्हणलं, मला नाही यायचं. नाही यायचं. माझा 3-4 वर्षाचा मुलगा मिस्टरांनी घेतला. माझी नणंद नंदावे तो माऊलींचा कार्यक्रम बघितला. काय मला वाटतं 1-2-250 भक्तगण असतील. कार्यक्रम झाला, चंदननगर पुण्यात आहे, तिथं कार्यक्रम झाला. माऊलींनी 2.5 तास, आत्ता करतात आता जर कमी केले, माऊलीने 2.5 तास प्रवचन केलं. जीवन म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, सगळं सांगितलं. आणि येताना माझे मिस्टर कधी त्यांना सांगावं लागायचं, आवाज गौरी गणपती घरात नमस्कार करा. तसे ते हे नव्हते, नास्तिक काही नव्हते, पण सांगावं लागायचं. कधी व्रत केलं नाही, आवडही वाटली नाही आणि नकोही म्हटली नाही देवाला, अशी ते. आणि हे प्रवचन लक्ष देऊन ऐकलं आणि येताना साहित्यच घेऊन आले साधनेचं. तीच प्रतिभा जुनी माझ्या देवघरात अजून आहे. जपमाळ आणली प्रतिमा आणि जुना दास बाळू लिखित लीलामृत ग्रंथ. मी तर डोक्यालाच हात लावला. ह्यांनी ग्रंथ आणला. मला वाटलं की पुण्या बुवा बाबांचं काहीतरी घेऊन आले. माझ्या नंदाचं ऐकलं ह्यांनी काहीतरी घेऊन आले. पण विवेक म्हणले ना आता रामदास स्वामीजी, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडाय. माझ्यात काहीतरी आधी भक्ती मुरली होती म्हणून मी कुठलंही प्रत्युत्तर त्यांना केलं नाही. आणलंय तर ठीक आहे. मग माऊली सांगतात निक्षून नेलंय तर उद्यापासून अशी साधना करा. झालं. मिस्टरांनी आंघोळ केली, चहा केला, की साधनेला बसले. मला हसायला लागलं. हे साधने म्हणजे वाचायला बसले. त्यांनी एक अध्याय वाचला आणि 11 मला सांगितलेला, जप केला, नमस्कार करून निघाले. पहिल्या दिवशी मी लक्ष नाही दिलं. दुसऱ्या दिवशी किती काना डोळा करणार, लगेच काम करताना कानावर पडायला लागला श्री गणेशायन महा. सुरुवात सगळी गजानन महाराजांच्या पोथीसारखी दासबाळूंच्या ग्रंथाची आहे. आता ही तेच आहे थोडीशी ओम श्री लीलामृत ग्रंथाची. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अगदी लक्ष लावून मी ग्रंथ ऐकला. तिसऱ्या दिवशी लगेच मला क्लिक झालं, हे तर माझे गजानन महाराज. चौथ्या दिवशी ऐकला, मग हृदयात माझ्या कालवा झाली. हे तर मी गेले नाही, हा देव आहे. मी ज्याला शोधत होते, मी ज्याच्यापासून लांब झाले होते ते. 6वा दिवस आला, 6वा अध्याय ऐकला, मग तर डोळ्यात अश्रूच आले. आणि भाविक हो, जो काळ त्याने आलेला, जो गुरुवार आला तिथपर्यंत, त्या गुरुवारी माझ्या अंतर्मनानं सांगितलं की नव्हे नव्हे नव्हे, तू ज्याला श्रीकृष्ण रूपात शोधत होतीस ते हेच अखंड ध्यानाची धरावे, ते हे मला त्या मिस्टरांच्या साधनेतून सापडले. भाविक हो, मी कुठं समस्या घेऊन गेली नाही, मी कुणाला शोधत बसले नव्हते, मी कुणाला माझं गारानं सांगितलं नव्हतं, काही नाही. पण अंतर्मनानं कौल दिला की ते हेच. आणि भाविक हो, गुरुवार आला आणि पारायण करायची लग्न आधीची सवय होती. सगळं सकाळचं मुलांचं पतीचं आवरलं, अखंड पारायण करून काढलं लीलामृत ग्रंथाचं दासबाळूंच्या. आणि काय नाही, वाचायची आणि नुसती डोळे पुसायचे. अखंड सगळा 5-5.5 तासात माझा ग्रंथ संपून झाला. पण ते आनंदाश्रू होते. माझे गजानन महाराज मला भेटायला आले की ते निक्षून मला माझे नंदावे सांगत होते की ताई चला ताई चला, मी तुम्हाला माऊली मी भेटायलाच आले नाही. हे मला आता खूप वाईट वाटायला लागलं. आणि तिथपासून मी ह्यांच्यासारखी मनानेच दररोज साधना करायला लागले. 11 माळा तो गणी गणगणात होते जप आणि एक अध्याय वाचायचं. आता माझ्या जीवनात गुलाबाच्या बागेत फिरताना आपल्याला इतकं छान वाटत असेल ना, तसा आनंद माझ्या हृदयी ओसंडून व्हायचा. तो कोणाला सांगता येत नाही. आज मी आहे सुखात, देव भेटला मज नरेंद्र रूपात, तयामुळे आज मी आहे सुखात. तयामुळे आज मी आहे सुखात, देव भेटला मज नरेंद्र रूपात, तयामुळे आज मी आहे सुखात. देव भेटला मज नरेंद्र रूपात, तयामुळे आज मी आहे सुखात. देव भेटला मज नरेंद्र रूपात, तयामुळे आज मी
भेटला मज नरेंद्र रूपात त्यामुळे आज मी आहे सुखात. अशा प्रकारे मला हे तुम्हाला का सांगायचं की भक्तीतच सगळ्या आपल्या जीवनाचं मूळ आहे. भक्ती जेव्हा आपण अंतःकरणातून देवाला धावा करून करू तेव्हा हा गोड आनंद आपल्या सगळ्याच्या अंतःकरणातून ओसंडून वाहणारच आहे भाविको. तर अशा प्रकारे माझी साधना चालू झाली, पण आता तळमळ मला लागली होती. मी हा थोडासा तुम्हाला सांगणारच आहे का, तर ह्याच्यातच माऊलींकडं जाण्याचं बळ आहे. तर मला आता तळमळ लागली होती की हे साक्षात मला दिसतायत कधी. आता म्हटलं भाऊ मला पण माऊलींना भेटायचंय. नंदाबाई मग तेव्हापासून मला चिडवायची, तुम्हाला शिवायचे होते ना ब्लाऊज, तुम्हाला तुमचं काम होतं, तुम्ही नाही आला, आता बघू कधी येतील तेव्हा. आणि मग नंतर 4 जून 98 माऊली आल्या, पुण्यात पिंपरीला आल्या. मग हे अलाउन्स झालं की 4 जूनला माऊली येणार आहेत. मग मला आता ओढ लागली, आता कधी 4 जून येतं, मी कधी माऊलींना बघते. तो दिवस आला, आम्ही गेलो पिंपरीला, बसलो. छोटंसंच 1001 लोकांचं स्टेज असं बांधलेलं आणि सेवानंद महाराज वगैरे होते. 5 घोड्याची बग्गी माऊलींना मिरवून आणली. ते मी पहिल्यांदाच पाहिली, कारण 98च्या काळात तोपर्यंत काय आपल्याला माहित नव्हतं, स्वर्गण फुलन पायगडन हे काहीच माहित नव्हतं. मी अशी डोळ्याची पापणीवर खाली करून मी नुसते डोळे फाडून माऊलींना बघत होते. माऊली रथातनं उतरल्या, 5 सवाष्णीनं पाटावर पूजन केलं, ओवाळलं, आणि इथून एवढ्याच पायगड्या होत्या, इथून एवढ्याच पायगड्यात माऊली इतक्या सुंदर हसत असं आशीर्वचन देत स्टेजवर गेल्या. मी बघतच राहिले. महाराज म्हणलं तर ह्यांना दाढी ना केस ना काहीच, एवढे सुंदर. गुरूंचं वर्णन करावं म्हणतात, आपण कोण करणार. नेती नेती म्हणले शीशाला श्रुतीला कुणाला वेदना नाही जमलं, मी कोण वर्णन करणार. पण भाविक हो, एवढे सुंदर असू शकतात का गुरुदेव, हा देव एवढा सुंदर. अशी हुरळून गेले मी, बापरे. खूपच आनंद झाला माऊलींना बघून. मी पण 2.5 तास मन लावून प्रवचन ऐकलं. आणि प्रवचन ऐकलं, माझ्यासोबत बरेच आम्ही नातेवाईक गेलो होतो, चुलत बहिणी वगैरे. मग सगळ्यांनी डबा नेला होता पोळी भाजीचा, खाल्ला. पण माझी ओढ इकडं, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाची, माझी ओढ इकडं. माऊली काय लवकर प्रवचन झालं तरी मग सगळ्यांना प्रसाद त्यावेळेस पण केलेला. पहिल्यापासून माऊलींचं हेच आहे बघा, लेकर 4 येऊ द्या त्यांना प्रसाद दिल्याशिवाय माऊलीच नसतात. मग सगळे प्रसाद घेत होते. मी पटपट माझं खाऊन संपवलं. मग नातेवाईकांनी म्हणलं तुम्ही बसा इथं, मी जरा माऊलीकडे महाराजाकडे जाऊन येते. जास्त महाराजच म्हणायचे त्यावेळेस. आणि मग स्टेज जवळ आले. भाईखो माऊलींच्या उजव्या हाताला 1 5-25, डाव्या हाताला 1 5-25 माणसं, असे आम्ही थांबलेलो. मी पण तिकडून आले, मागं थांबले. माऊली बोलत होत्या, काय सांगत होत्या. आता हे ओळख पटवावी लागेल ना तुम्ही मला चिटकण्यासाठी. गुरूंना आधी काहीतरी द्यावं लागतं, तेव्हाच चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ज्ञानेश्वर माऊलीला रेडेमुखी वेद वधवावे लागले. सगळ्याच संतांना भगवंताला आधी दाखवावं लागले की बाबा मीच आहे. तसं ह्यांना पण दाखवायचं होतं. म्हणले बघा आता आभाळ आलंय, पाऊस येणार, लवकर निघा तुम्ही. आणि मी नुसतं चेहऱ्याकडे माऊलींच्या बघायची. त्यात माझ्या समोरच्या भागामध्ये एक तरुण मुलगी होती कॉलेजची, बहुतेक इंजिनिअरिंग कॉलेजची असावी, आता ती पुणेश्वर आली असेल बिचारी. आली होती, जीन पॅन्ट टॉप घातला होता, डोळ्याला चष्मा, पाठीवर सॅक, आणि हात बांधून खाली बघत होती, अपराध्यासारखी तिथं खाली बघत होती. माऊली बोलल्या 10 मिनिटं, मी आल्यावर 10च मिनिटं झाले. पटकन माऊली म्हणले बघा ह्या ताईंना मला विचारायचंय काय. पण म्हणले, माऊलीने आधी उत्तरच देऊन ठेवलं. पण म्हणले ताई तुझं काही काम होणार नाही. मग तर मी अजूनच आश्चर्यचकित, असं असतं मग हिच्या मनात काय चाललंय म्हणले, उत्तरच दिलं आधी, तुझं काय तुझ्या मनातलं काम होणार नाही. अजूनच माझा जीव खालीवर, आता काय सांगतात. म्हणले ह्या ताईंना असं विचारायचंय, हिचं एका मुलावर प्रेम आहे महाराज, मी त्या मुलाशी लग्न करू का हे मला विचारायचंय, पण तिचं धाडस होत नाही. पण म्हणले बेटा तुला याहून चांगला मुलगा भेटेल. तुझं प्रेम त्याच्यावर आहे ते खरंय, पण त्या मुलाचं प्रेम लबाड आहे. त्याहून तुला चांगला मुलगा चांगला भेटेल. भाईखो हितच माझा कस लागला आणि नकापासून केसापर्यंत माझी शरणागती. जो गुरु आपल्या मनातलं ओळखतो, आपला भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ जाणतो, तिथं मला त्यांची ओळख पटली. मग अजून काय पाहिजे भाईखो. देवाने एवढं सांगितल्यावर मला एवढंच पुरलं. माझ्या मनात जे खेळ चालले जर ह्या देवाला कळतंय तर मग कशाला हे संसाराची चिंता करायची. आता कसा चांगला चालू दे, ओढत नेऊ दे, नाहीतर बागेसारखा फुलून जाऊ दे. हा सगळा तुमचाच भाईखो. इथं माझी त्यांची परीक्षा झाली. आणि अशा प्रकारे कुठलीही समस्या नसताना फक्त आमची मायलेकराची ओळख भाईखो भक्तीवर झाली. मी 100% न 1001% सांगते, आपण जेवढे भक्तीत रमू, भगवंताच्या नामात रमू, भगवंताच्या भक्तीत रमू, भगवंताच्या आठवणीत रमू, तोच क्षण त्यांचा आपला असतो आणि तोच पुण्य असतं आणि तेच आपला संचितात जमा पण होतो भाईको. जे आपण आज इथं 1 तासाचा नामगजर सोहळा केला ना,
हे तुमच्या आमच्यासाठीच ना, ह्या पूर्ण येडूर गावासाठी पुण्यदायक काम झालं. गणी गणगणात बोते. गणी म्हणजे भगवंत, गणात म्हणजे या ब्रह्मांडात, आणि ती शक्ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मार्फत ह्या विश्वात बोलते. असा ह्या मंत्राचा जो पुण्य प्रभाव आहे, ह्या झाडावर, वृक्षावर, वेलीवर, ह्या हवेत, सगळ्या ह्या येडूर गावावर जिथपर्यंत आवाज गेला असेल तिथपर्यंत हा विरून राहिला. आणि जे कोणी या गावातले सामील नव्हते त्यांना सुद्धा ह्या नामाचा पुण्याचा वाटा मिळणार आहे भाईको. म्हणून नाम जर आपल्याला असं कोणी दैवत भेटलं तर त्याला सोडायचं नाही. सांगायचा भाव एवढाच की आज आपण ह्या जगद्गुरु श्रींच्या चरणी आलो आहोत. आपणही सगळ्यांनी काहीतरी थोडी तपासणी केली आहे म्हणून तर आपण आज सकाळपासून इथं आहोत. 2च दिवसापूर्वी तुमच्या पीठावर माऊली स्वतः येऊन गेले आहेत. मग आपण शरीराची एवढी तिथं चाळण करतो, कष्ट घेतो, तन मन धन दान देऊन सगळं करतो, मग अंतर्मन सारखं समर्पित करायला थोडंसं कमी पडतो. ते न कमी पडतं बाबा, तुम्हीच माझ्यासाठी सगळं अखंड ध्यान त्यांनाच लावायचं आणि त्यांनाच व्हायचं. पूर्वी माऊली म्हणायचे एकांगी भक्त, तेव्हा 2000 साली वगैरे शिकवलं तर माऊलींनी प्रवचनात, महिन्याला वारी असायची. माऊली म्हणले तुमचा जर विश्वास असेल, कुणालाच म्हणत नाहीत व्हेज नॉन व्हेज खा, म्हणतात का, तुम्ही खुशाल खा, पण मनावर त्यांनी आघात केलाय, दुसऱ्याचं वाईट चिंतू नको बाबा, एवढं माझं पथ्य पाळ. हे अवघडही तेवढंच आणि सोपंही तेवढंच आहे भाविको. आणि दुसरी तुझी धारणा कशी ठेव, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणि आता या मुखातून जे समर्थांच्या ह्या पंक्तीतून आले ना, अखंड ध्यान धरावे सर्वोत्तमाची, तशी तुम्ही भक्ती करा. जो कोणी तुम्हाला एक आवडेल तो एकच. म्हणून माऊली म्हणतात ना, पतीला पण एकच असते आणि ताईला बी एक पती असतो. म्हणून आपण बाकीकडे बघतो का, याच तत्वाप्रमाणे गुरूंशी पण एक निष्ठ राहो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम, परद्रव्य परनारी झाली विषाचीच परी, तुका म्हणे येते फार नाही लागत व्यवहार. काही आट्टापिट्टा करायची गरज लागत नाही भाईको. चित्तात आणि मुखात एक नाम एक मूर्ती बसवा, मग कशाचा सायास करायची गरज नाही. दान भक्तीच मागाव, दान भक्तीच मागाव, गुरु चरणावर झुकून वागाव, गुरु चरणावर झुकून वागाव. दान भक्तीच मागाव, दान भक्तीच मागाव, गुरु चरणावर झुकून वागाव, गुरु चरणावर झुकून वागाव. सर्वांना तू समजून घे, हित प्रेमाचं महत्व दे, सर्वांना तू समजून घे, हित प्रेमाचं महत्व दे. या सन्मार्गी आताच लागाव, या सन्मार्गी आताच लागाव, गुरु चरणावर झुकून वागाव, गुरु चरणावर झुकून वागाव. दान भक्तीच मागाव, दान भक्तीच मागाव, गुरु चरणावर झुकून वागाव, गुरु चरणावर झुकून वागाव, गुरु चरणावर झुकून वागाव, चरणावर झुकून वागाव. दादानी सुंदर दृष्टांताला जोडून अभंग घेतला. भाविक हो, भक्ती हेच मुळे गुरुदेव आपल्याला तेच शिकवतात की तुम्ही दिवसातून 10 मिनिटं भक्ती करा. म्हणजे याचा अर्थ 10 मिनिटं आपल्याला एकाग्र व्हायला लागतं, विचार बाजूला सारायला. एक अध्यायाचा 11 माळा जप करा. तो करत असताना कुठलाही विचार आला तर हळूच बाजूला सारा, थोडं थांबा, बाजूला सारा, मग जप करा. असं थोडे दिवस केले की तुम्ही आपोआप आपली साधना व्हायला चालू होते आणि मग आपल्याला असा हा आंतरिक गोड अनुभव यायला चालू होतो. भाऊ हे सगळं फक्त भक्तीतूनच होतं. म्हणून भक्ती दिवसाची चुकवायची नाही. आपल्याला प्रपंचातली कुठलीच कामं ठेवता येत नाहीत, करावीच लागतात, पुरुषांनाही स्त्रियांनाही. पण भाविक हो, जर आपण अट्टहास बांधला तर पहिली साधना म्हणलं तर मग पहाटे उठून करू आणि ते सगळ्यात चांगलं. आता तुम्ही म्हणता इतर अजूनच अवघड सांगाले. अहो देवाला जायचे आता दिवस राहिले थोडे, म्हणून माऊली आता शाळेतून कुठं घेऊन चालल्यात, कुठं घेऊन चालल्यात? साधक, उच्च कोटीचा साधक ज्याला व्हायचंय त्यांनी करा. मग आपल्याला तर काय संसार सोडायला नाही सांगितला, हठयोग तर नाही आपला, आपला ज्ञान आणि भक्ती मार्ग आहे. संसार करून आपल्याला अशा प्रकारे ज्ञान घ्यायचंय आणि भक्ती करायची 10 मिनिटं. फारच काही अवघड नाही भाविक हो. नाहीतर असं होईल, ह्या पंक्तीत समर्थ म्हणतात ना,
अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. नाहीतर हा सर्वोत्तम जो हा ईश्वर आपल्याला सापडलाय ना, तो हळूच निष्ठून जाईल आणि मग आपण जैसे थे. कशी? एका दृष्टांतातून आपण बघूया काय होते. एक दादा होता, मोळी विक्या, फार गरिबीची परिस्थिती, आणि रोज रानात जायचं, लाकडं तोडायची, विकायची आणि रोजचा उदरनिर्वाह करायचा. असं त्याचं जीवन चाललं होतं. पण आहे ना, संचित प्रारब्ध क्रिया म्हणून आपण जन्माला येताना घेऊन येतो, त्यामध्ये कधीतरी बदल होतो. तसं या दादाचं भाग्य फळफळलं आणि एक दिवशी जंगलात गेला असताना स्वर्गीचे गंधर्व लोक खाली आले. त्यांना काहीतरी अनुष्ठान करायचं होतं पृथ्वीवर 3 दिवस, आणि ते शोधत होते की आमच्या सेवेला कोणीतरी माणूस दिसेल का. पण जंगल तर होतं घन, पण हा ह्याच्या व्यवसायासाठी लाकडासाठी गेला. अनायास या गंधर्वाची ह्या मोळविका दादाची गाठ पडली. मग गंधर्वानी ह्याला बघितलं आणि विचारलं, अरे म्हणे आम्हाला असा माणूस पाहिजे होता, तू जरा 3 दिवस आमची सेवा करशील का? आम्हाला जे पाहिजे नको ते तू 3 दिवस थांब आणि आमची सेवा कर, आम्ही त्या बदल्यात तुला तुझं जीवनाचं कल्याण करू, तू मागशील ते देऊ. हा मोळविका थोडा विचार केला, म्हणला मी आज घरी नाही गेलो तर माझी बायको पोरं उपाशी मरतील, असं नाही जमणार. म्हणला मी जातो, घरी जाऊन देऊन येतो आणि मग येतो. गंधर्व म्हणले तसं चालणार नाही, आमचा असं अनुष्ठान आहे, तुला थांबावायचं असेल तर 3 दिवस लगड थांब आणि मग बघ तुझं जीवनच पालटून जाईल. आम्ही गंधर्व आहोत स्वर्गीचे. मग हा थोडा विचार करतो आणि संचित असंच असतं ना, जे नशिबात आहे ते मिळणारच. दुःख मिळायचं असेल तर दुःख मिळतंच, सुख नको म्हणलं तरी देव ओटीत घालतो. तसा हा आता जीवावर उदार झाला, म्हणला बरं बाबा आता थांबतो 3 दिवस, काहीतरी होऊ दे घरी. हा 3 दिवस थांबायला तयार झाला. बायको दुपार झाली, भूक लागली, आणि मग भूक लागल्यावर गंधर्वाच्या लक्षात आले, अरे हा तर पृथ्वीवरचा माणूस, ह्याला भूक लागणार. मग गंधर्वानी लगेच काय केलं, एक खापराचं मडकं दिलं. म्हणले हे बघ, हे मडकं दिलंय तुला, तुला जेव्हा भूक लागेल तुला जो पदार्थ पाहिजे तो हात घाल, पदार्थाचं नाव घे, तो पदार्थ मिळेल तो तू खाऊन घे. 3 दिवस तू अशा प्रकारे तू जेवण कर, पुढचं नंतर बघू. ह्याला आश्चर्य वाटलं, मडकं घेतलं, गंधर्व गेले त्यांच्या अनुष्ठानाला. ह्यांनी लगेच प्रयोग केला, काहीतरी मागितलं असेल, पोट भरलं, मनासारखी वस्तू आली. इतका अतिशय आनंद झाला. आता मी तुम्हाला माझा आध्यात्मिक आनंद सांगितला, त्याहून जास्त असेल कदाचित. आता कसं असतं ना, केलेलं अन्न चांगलं पंचपक्वान मिळालं काय त्याची थाट वर्णवायचा, तशा प्रकारे त्याला अतिशय आनंद झाला. त्या मोळविक्याचे 3 दिवस छान गेले. मनसोक्त 3 दिवस जेवला, पाहिजे तू मडक्यात हात घालायचा, अन्न काढून खायचं. आता 3 दिवस संपले. ते गंधर्व म्हणाले आमचं अनुष्ठान पूर्ण झालं, आता आम्ही स्वर्गीला निघालो, तुला काय पाहिजे बरं सांग, आम्ही तू म्हणशील ते आम्ही आता तुला द्यायला तयार आहोत, तू चांगली सेवा केलीस आमची. आता हा नादान, ना भक्तीचं ज्ञान, ना ज्ञानाचा पत्ता, ना सद्गुरूंच्या जवळ, ना चांगल्या लोकात. कारण क्षुद्र म्हणतात ना, रानात जायचं, मोळी विकायचं, काहीतरी घर भागवायचं, रोज उठलं की तेच करायचं. कशाला हा चांगल्या माणसात बसतोय, कशाला ह्याला उच्च कोटीचा विचार करतोय, काहीच नाही. आणि गाठ पडली देवाशी. आता काय मागावं हे पण कळेना. भाईको तुमचं माझं पण असं होऊ नये, कारण हे सर्वोत्तम धन आपल्याला लाभलंय. म्हणून मग गंधर्व म्हणाले, माग तुला काय पाहिजे ते, तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे. आता हा मोळविका दादा म्हणतो, माझ्यावर कृपा करा आणि हे मडकच मला द्या. अरे देवा. गंधर्व म्हणाले, अरे वेड्या माणसा, ते खापराचं आहे, ते फुटेल, तुला कळतं का, हे एकदा फुटलं की तुला काही मिळणार नाही, पुन्हा तू जैशी ते होशील. तेव्हा तू शहाणा आहेस, तुझ्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासारखं तू काहीतरी माग. आज तुझं काहीतरी भाग्य चांगलं आहे म्हणून आमची तुला गाठ पडली, तू चांगलं माग ना दुसरं काहीतरी. नाही नाही म्हणे, इतका मुळे का घायकुतीला आला, काकुळतीला आला, म्हणे काही करा पण मला हे मडकच द्या, मी खूप सांभाळेन, जीवापाड सांभाळेन, अगदी आता त्याच्यावरून प्राण काढून ठेवीन, पण मला तुम्ही मडकच द्या. त्याची काकुळती बघून गंधर्वानी म्हणले, तुझं भाग्य तुझ्यासोबत, तुझ्यासारखा दरिद्री तूच बाबा. म्हणून संत भेटल्यावर सुद्धा आपली ह्या मोळविक्यासारखी अवस्था होऊ नये भाविको. आता मोळविक्याला आनंद झाला तर जसा आपल्याला समस्या सुटल्यावर होतो. समजा मी नवीन, माझ्याकडे समस्या 1 सुटली, 2 सुटली, 4 सुटले, आहेत ना माऊली, आम्ही चालू बिंदास्त भक्ती, आज केली उद्या नाही केली, असं नाही चालत अध्यात्मात. आणि मग ह्या मोळविका घरी आला, बायको मुलं खुश झाली, चांगले दिवस चांगले भाविक हो, चांगली परिस्थिती सुधारली. ह्या दादाची 4 तोळ्याची माडी झाली. का नाही होणार? पैसे मागितले की पैसे येत असतील, सोनं मागितले की सोनं येत असेल. आता ते कल्पवृक्षाचं झाड म्हणूया तसंच ती वस्तू होती. आता हा गावातला श्रीमंत व्यक्ती झाला. आता तुमच्या गावात जर एखाद्याने असं केलं तर तुम्हाला सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही का? गेलं. गावातले 4 पुढारी लोकांनी विचार केला, हा सांगतही नाही, ह्याच्या यशाचं गुपित काय आहे हे पण सांगत नाही, ह्याच्याकडून कसं काढायचं बरं? आपल्यासारख्याचं काम असतं त्याचं बिंगू फोडायचं.
कसं आता ह्याला काढायचं. मग पुढारी लोकांनी 2-4 जरा युक्ती बनवली आणि एकाला पुढं पाठवलं. म्हणलं तू जाऊन निरोप दे. अशा आम्ही सरपंच वगैरे असतात ना तुमच्या गावामध्ये पुढारी लोक, तशी 4 लोकांची नावं सांगा ना, आम्ही येतोय म्हणा तुझ्याकडे पाहुणचार घ्यायला. आता हा मनानं कसा मुळविकाच होता तो. ही संपत्ती बरोबरच होती आदर मिळालेली, त्याच्या ज्ञानानं त्याच्या कष्टातनं नव्हती आलेली. ह्याला आनंद झाला माझ्या घरी आणि हे पुढारी लोक सगळे येतात. बरोबर या या म्हणे, मी करतो तुमचा पाहुणचार करतो. लागला तयारीला, थाटपाट त्यानं काय तयारी केली. त्याच्या समोर करायला नको म्हणून ह्यानं आधीच तयारी करून ठेवली. आले, चहापान झालं तर गावातले पुढारी म्हणले नको नको आम्हाला काय हे चहापान नको, आम्हाला फक्त तू कसं काय एवढी उंची मारलीस ती आम्हाला सांग, आम्ही फक्त एवढं ऐकायला आलो. तर मग त्यानं आता प्रामाणिक होता म्हणून जे ओरिजिनल असतं ना ते बाहेर येतं. त्यानं खरं सांगितलं, बाबा हो असं झालं, एकदा मी असं गेलो, ही हिस्ट्री सगळी सांगितली आणि हे असं दिव्यरूपी मडकं माझ्याकडे आहे. मग आता हे लोक म्हणाले आम्हाला पण दाखव ना आम्हाला पण. ते म्हणले नाही नाही मुळे म्हणलं नाही नाही मी तुम्हाला नाही दाखवू शकत. आता यांनी एवढा आग्रह धरला, म्हणले तू आम्हाला नाराज केलंस, आम्हाला तुझा काही पाहुणचार चहापाणी नको, आम्ही चाललो उठून. आता ह्याला हे पण जेव्हा आलं की एवढे गावातले प्रतिष्ठित माणसं न काही चहापाणी घेता जात आहेत म्हणून म्हणलं थांबा पण मी लांबूनच तुम्हाला दाखवणार बरं का. मग हा म्हणे लांबूनच दाखव. मडकं दाखवलं. मग त्याच्या आधी हे गाववाले काय म्हणले, ते आम्हाला चहा पाणी नको, आम्हाला मदिरा पाहिजे. माझा एक पॉईंट सुटला, आम्हाला मदिरा पाहिजे, चहा पाणी नको. आता मदिरा पाहिजे ना, हे म्हणलं मी नाही देऊ शकत, नाही तर म्हणलं आम्ही जातो उठून. ती जाऊ नाही म्हणून ह्या माणसाने मळविकाने घरात जाऊन त्याचे काही ती 4-5 ग्लास भरून आणले आणि दिले. आता ह्या एका दोघांनी ओतून दिली, पिली नाही, कारण ह्यांना शुद्ध अवस्थेत ह्याचं गुपित काढायचं होतं. आणि यांच्यासोबत ह्या पण मळविकाला म्हणले तू पण आमच्यासोबत घे. मळविका म्हणला मी नाही घेत, मी पित नसतो. पण मग कसला पाहुणचार म्हणे, आम्ही नको, आम्ही जातो उठून. कसं तरी करून ह्या मळविकाच्या पण पोटात एक ग्लास घातला. भाईको मग म्हणले की आम्हाला ती मडकं पाहायचं, लांबूनच दाखव पण आम्हाला पाहायचं. मग आता मळविकाचा नाविलाज झाला, त्याला वाटलं जाऊ दे लांबून तर दाखवायचंय. आणि पोटात गेलीच होती एक ग्लासभर. हा घरात गेला आणि मडकं घेऊन आला आणि मग लांबूनच हे गावातली 4 प्रतिष्ठित लोक नाचायला लागले. ह्याने आधीच ठरवलं होतं, हे नाचायला लागले, ह्यांना आनंद झाला. त्यांना असं दाखवायचं होतं की आम्हाला किती आनंद झालाय तुझं मडकं. आणि एक जण म्हणला नाचा ना तुम्ही, त्याचे मडक्याला धरलेले हात काढले आणि नाचायला घेतलं. मळविक्याला भाईको मडकं खाली पडलं, हात सुटला आणि मडकं खाली पडलं. 4 ताळबी संपली, सगळं संपलं. फटक्या कपड्याने सी मळविक्या झाला. तात्पर्य काय घ्यायचं यातलं भाईको, बहुता सुकृती नरदेह लाभला, भक्ती विना गेला अधोगती. बिचाऱ्याच्या जीवनात जर थोडीशी भक्ती असती, देवाच्या नावाचं महत्व कळलं असतं, संतांच्या थोडासा तरी सहवास लाभला असता, तर ह्याच मडक्याचा त्याने उपयोग तुम्ही आम्ही कसा केला असता. आम्ही दान केलं असतं, किती दान केलं असतं, भरभरून दान केलं असतं ना, सगळ्या जगाचं कल्याण केलं असतं. का तर ते कल्पवृक्ष होतं ना, पाहिजे तेवढं धन येत होतं. मग हे कोण कळवतं, कोण सांगतं, कोण शहाणं करतं भाईको, सद्गुरू. म्हणून भाईको तुम्हाला आम्हाला भगवंतानं जन्माला घातला, आपण चांगले इथवर आलो. आपल्याला असा सर्वोत्तम असलेला जगद्गुरु रामस्वरूप कृष्ण रूप नवे 10 अवतार ज्यांच्यासाठी घेतले ते परमात्म रूप आपल्यासाठी प्रगट झाले. मग आपली अवस्था ह्या मळविक्यासारखी नको आणि कोणासारखीच नको. आम्हाला फक्त हे निष्ठून जाऊ नये, हे रूप, हे नाम, ही भक्ती. म्हणून आपण नेहमी फक्त दक्ष राहायचं. आपली दररोजची साधना झालीच पाहिजे. आपल्या हृदयातलं माऊलींचं स्मरण किंचितही कधी न विसरलं पाहिजे. किती व्यास असू द्या आपल्या संसारात व्याप. मी सांगत बसेल तर आता वेळच नाही तेवढा. मला वेळोवेळी माऊलींनी इतकं लाड केलंय, असेच झेलायचे. असं समोर चालला तर गुरु पुढे असतील, गुरु मागे असतील आणि मीच मध्ये असेल. का? फक्त भक्ती. मी काय दिलंय दुसरं? काहीच नाही दिलं. पण माझ्याकडून ही अनन्य भक्ती का झाली भाईको? माझे वडील 1972 मध्ये एसटी महामंडळ मध्ये कंडक्टर म्हणून लागले. माझा जन्म 68चा. मी 4 वर्षाचे असताना माझे वडील एसटी महामंडळ, म्हणजे मी आज कुठे राहायला पाहिजे होते भाईको? माझ्यासारखी कोणीच नसती. आणि म्हणून मला आज वाटतं की माऊली माझ्याही संचितात नसेल, मी आज तुमच्या माझ्या मनासारखं मी दान करू शकत नाही. पण तेच माझे वडील चांगले राहिले असते, पीत नसते, तर माझ्यासारखी आज मीच राहिली असते, धनवान आणि भाग्यवान पण. म्हणून भाईको व्यसनमुक्ती का माऊली करतात ना, माझ्या हृदयाचा जवळचा विषय आणि मला खूप आनंद होतोय. म्हणून ह्या दानाला पण खूप महत्व आहे भाईको. आपल्या संसारातला आपण 1-1 रुपया काढावा आणि दान करावं. म्हणून गुरुदेवांनी संजीवनी काढली. काहीच नाही का करू, पण संजीवनी तरी महिन्याला भरा. आणि ह्या एका संजीवनीवर मोठा डोलारा गुरुदेवांनी उभा केलाय.
13-14 तर झाले त्याच उपपीठ, पण आता बाहेर राज्यात सुरू केले श्रीकथा म्हणून ज्ञानयज्ञ. सगळ्या बाहेरच्या राज्यांनी भारत देशाच्या बाहेर जाऊन आपल्याला 40 उपपीठ करायचे ते 2-4 वर्षात होती. तुम्हाला मला सगळ्यालाच कळते किती दान द्यायचं. एक जण म्हणतात काय सारखंच तुमचं मागणं असतंय, पण आता ती आपली कसोटी आहे. जसे शिवाजी महाराजांसोबत मावळे होते, घरदारपणाला लावून त्यांनी महाराजांसोबत स्वराज्याची सेवा केली. आता पण गुरुदेवानी शाळेत एका मुलाखतीत सांगितले, छावा बघा आणि माझ्या मराठी मुलांनो, मराठी धर्म तुमच्या मनात जागृत होऊ द्या. मग कशाला ह्या शासनाला सांगितलं त्यांनी, कशाला तुम्ही इंग्रज आणि मोगलांचा इतिहास आमच्या मराठ्यांना शिकवता, आमचा मराठ्यांचा इतिहास शिकवा ना. असे ठणकावून सांगणारे दुसरे शिवाजी महाराजांपेक्षा उच्च पदस्थ कोटीस्थ आपल्याला जगद्गुरु लाभले भाईको. म्हणून आपण भक्तीला धरून मग बाकीचं सगळं करायचंय भाईको. याच्याशिवाय प्रवचनात मला वाटते काही नाही. गुरुदेव म्हणतात प्रवचनकारांना, तुम्ही जिथं जाल तिथल्या 2 तरी व्यक्तींच्या हृदय टच झालं पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की ताईंनी एवढं तळमळीने सांगितलं तर भक्ती मी आजपासून केली पाहिजे. आणि मला वाटते 1-2 तरी ताई माझ्या प्रवचनात म्हणते की ताई मी आजपासून साधना करेन. ताई मला पण आता अनुभव घ्यायचा आहे, माझे 2 वर्ष झालेच साधना घेऊन. कसं असताना भाईको, माऊलींनी का प्रवचनकार तयार केले, तर मी स्वतः सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून प्रवचनकार, म्हणून हे पीठ, म्हणून हे पदनिरीक्षक, म्हणून हे जिल्हाध्यक्ष, सगळे जे पदाधिकारी आहेत ना ते सगळे गुरु रूपच आहेत. आपली काय साध्या माणसाची टाप, आपण तर सगळ्या मोळीविक्यासारखेच अज्ञानीबद्ध. काय माहित होतं आपल्याला भक्ती, काय माहित होती, काहीच माहित नव्हती. म्हणून सगळ्यांनी काय करायचं, आपणही भक्तीला करायचं ना. आपल्या आजूबाजूला जे नातेवाईक शेजारी आजारी पाजारी असतील सगळ्यांना आपण सांगायचं की बाई तुझं सगळं ठेव, पण 1 तास संत संघाला दे. तुमचा तर चांगला आहे वेळ संध्याकाळी, जेव्हा केव्हा तुम्ही शेतातून याल, रानातून याल, राहायला स्वयंपाक तर राहू द्या, पण 1 तास संत संघाला या. आणि तेवढा 1 तासाचा संत संघ ना तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही भाविको. वाया घालवू नको रे, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे, बहु पुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा पुका तू घालवू नको रे, तू घालवू नको रे, तू घालवू नको रे, बहु पुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा पुका तू घालवू नको रे, तू घालवू नको रे, तू घालवू नको रे, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. सुंदर नरदेह वाया घालवू नको रे. आपण आता अज्ञानात नाही येत, आपण शहाण्या देवाच्या हाताखाली आहोत. म्हणून आपण शहाण्यासारखं आणि देवासारखंच वागलं पाहिजे, जीवन जगलं पाहिजे भाविको. पुण्याचे आमच्या पदाधिकारी भाऊंना माहित असतील, शैलेश भाऊ काळे व्यवस्थापक होते, बरेच दिवस पुण्याचे व्यवस्थापक होते ते. आणि मला वाटते 3रं वर्ष असेल, पुण्यात आमची पालखी हे वसुंधरा दिंडी पायी चालू होण्या अगोदरची पालखी नगरहून यायची. आमच्या सेवा केंद्रातच तालुक्यातच त्यांचं आदरातिथ्य व्हायचं आणि तिथून पुढं मार्गस्थ व्हायची पालखी. छोटंसं स्वरूप गणी अहमदभाई घेऊन यायचे ते. आणि ती पालखी पाठवली आणि दुसऱ्याच नाही, आज आमचं पादुका दर्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी पालखी आली. जसं की तुम्हाला कालच माऊली गेलं तर तुम्ही आज हा कार्यक्रम केला, तसं आमचं पादुका दर्शन आज झालं आणि उद्या लगेच पालखी आली. तरी पण छान झालं, सगळं व्यवस्थित सगळ्यांनी केलं. आणि ह्यांचं काहीतरी बांधकामाचं मटेरियल आलं म्हणून हे भाऊ काय केले, मोरवाडीला पुण्याच्या उपपीठावर गेले होते शैलेश भाऊ काळे. आणि गेले तिथं यांना मागच्या बंधूचा फोन गेला की साहेब लवकर परत या, विटा आल्यात आणि ते उतरून घ्यायच्यात मठावर. कारण पुण्यात 2 आहेत, सिटीत एक आहे, मोरवाडीला एक आहे. तर त्या सिटीतल्या मठावर तुम्ही लगेच या असा निरोप आला. साहेब सकाळी म्हणजे किती दगदग झाली होती साहेबांची. पादुका दर्शन झालं होतं, दुसऱ्या दिवशी पालखी पाठवली होती आणि
पालखी पाठवून रात्री मुक्काम केला आणि त्यांनी सकाळी येणारच होते, पण हे असा निरोप गेल्यामुळं ते लवकर निघाले भाविक हो. आणि बोगद्यात ऍक्सिडेंट झाला भाऊचा, माहिती आहे ना? नाही माहिती इकडं कोणाला? तर ते घाटात ऍक्सिडेंट झाला भाऊंचा. घाटात म्हणजे किती डेंजर असतं, अंधार असतो, गाड्या सगळ्या फास्ट असतात. ते पडलंय खाली माणूस, त्याच्याहून गेलं नसतं का दुसरं वाहन? जरूरच गेलं असतं. पण गुरुकृपा यांची सेवा केल्यावर हे कसे दक्षता घेतात बघा आपल्या लेकराची. आता गुरुदेवांना माहित होतं की ह्या लेकरावर माझ्या संकट आहे आणि ह्या 5-6 दिवसात ह्याला काळ ठोकल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हे देव इकडे जागृत. हे काय जागृत? 3 मुलं एक ॲम्ब्युलन्स घेऊन 5-6 दिवस ह्या काळे साहेबांच्या अवतीभोवती होते अदृश्य रूपात. तुम्ही म्हणाल ह्या काय ताई सांगतात? हे स्वतः साहेबांनी आम्हाला नरेच्या मठावर 1च महिना झाला होता भाऊंचा ऍक्सिडेंट होऊन, हात गळ्यात घेऊन मग भाऊ मिटिंगला आले आणि उभा राहून त्यांनी सगळा वृत्तांत सांगितलं की कसा ऍक्सिडेंट झाला, काय माऊली बोलल्या ते. तर सांगत होते मी की ह्या भाऊंच्या नशिबात काय होतं की जबर ऍक्सिडेंट होणार होता आणि जातील भाऊ, असं असेल. पण गुरुदेवांची सेवा केल्यावर प्राक्तन माऊली पुसत नाहीत, पण ढिलाई चांगली देतात. काळ आला तर त्याला तिथंच थांबवून ठेवतात. सकाळी मला आम्ही त्या भाऊंच्या घरी गेले, त्या मुलीनं मला म्हणली मी तुम्हाला भक्तिगीत म्हणून दाखवू. म्हणलं म्हण. पालखी निघाली पायी पायी, काय म्हणली? काळ कापे थरा थरा मंत्राचं नाव. तर ती म्हणलं किती छान तू पाठ केलेस, हीच मुलगी समोर. तू तशा प्रकारे मंत्राला हा आपला काळ सुद्धा थरथरा कापतो. त्याप्रमाणे माऊलींनी काय केलं होतं, 3 मुलं एक ॲम्ब्युलन्स ह्या काळे भाऊंसाठी तैनात ठेवली होती. भाऊ जिथं जिथं जायचे त्यांच्या आसपास ते असायचं, अदृश्य रूपात, कळत नव्हतं. आणि ऍक्सिडेंट झाला भाऊचा 3ऱ्या मिनिटाला ही 3 मुलं ॲम्ब्युलन्स भाऊंच्या त्या बोगद्यात पोचली. बोगद्याजवळ का बोगद्यात, आता मला एवढंच कन्फ्युजन आहे. तर तिथं ती पोचली, पटापट भाऊंना उचललं. इतकं छिन्न विछिन्न ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा, कुठं धरावून कुठं हात लावावं कळत नव्हतं, एवढं रक्तबंबाळ झालं होतं शरीर त्यांचं. तरी पण ह्या 3 मुलांनी पटकन ॲम्ब्युलन्स मध्ये घातलं, गाडी चालू केली. आणि कोण होतं काय माहिती, माऊलीनं फोन केला, असं असं झालंय माऊली. लगेच माऊली म्हणले इथं नवलेला नेऊ नका तुम्ही, संचितीला न्या, पुण्यात हाडांचा डॉक्टर हा दवाखाना संचितीला. माऊली म्हणले लगेच संचितीला न्या. तिकडं नेलं, संचितीत नेलं, लगेचच त्यांचं पटपट पटपट क्रिया झाली. म्हणून गुरूंचे पाय एक सापडले की धरायचं. ते बघून घेतील ना आपल्याला जिवंत ठेवायचं नाही ठेवायचं. पटापट त्यांचा लगेच क्रिया झाली. आणि मला वाटते 1 तासाभरात लगेच माऊलींचा फोन साहेबाला. एवढा छिन्न विच्छिन्न ऍक्सिडेंट झाले असताना माऊलींचा फोन त्यांना, शैलेशराव कसे आहात? आता खुद्द माऊली बोलतात, ह्यांना बोलायचं त्राण नाही. साहेब सांगत होते मला बोलता येईना, मी एवढ्या ऍक्सिडेंट मध्ये माझी काय अवस्था असेल बरं. पण भक्तीचं बळ. माऊली बोलतात, शैलेशराव कसं काय वाटतंय? मला साहेब म्हणले मला बोलताच येत नव्हतं, किती मला वेदना होत होत्या, किती कळा लागत होत्या, मी कसं काय म्हणू. काय नाही माऊली, बरं आहे. अहो काय बरे, किती आम्हाला त्रास द्याल. माऊली काय म्हणतात, किती आम्हाला त्रास द्याल, किती लेकरांचं मला बघावं लागतं. 5-6 दिवस झाले तुमच्यासाठी मी 3 मुलांनी ॲम्ब्युलन्स ठेवली होती, मला माहित होतं तुम्हाला हा काळ ठोकणार आहे. आता वाजवा की टाळ्या. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. मोहमाया पाप आहे या जगात, जगसार नष्ट ग या मायेत. मोहमाया पाप आहे या जगात, जगसार नष्ट ग या मायेत. भक्तीची आस तुम्ही मनी लाविली, भक्तीची आस तुम्ही मनी लाविली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली, तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली. संकटात माझ्या तू धावून आली, संकटात माझ्या तू धावून आली. गरिबांची आई तुझी किती न्यारी, जगी नाही कुणी ग तुझ्या सारखी.
गरीबाची आई तुझी किती नारी जगी नाही कुणी ग तुझ्या तनुरी मायेचा पदर माझी गुरु माऊली मायेचा पदर माझी गुरु माऊली संकटात माझ्या तू धावून आली संकटात माझ्या तू धावून आली तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली तुझे दर्शन झाले नरेंद्र माऊली संकटात माझ्या तू धावून आली संकटात माझ्या तू धावून आली संकटात माझ्या तू धावून आली. मग अशी भक्ती केल्यावर देव पुढे मागे चोहीकडे गुरु सगळीकडेच भाविको. म्हणून आपण सगळ्यांनीच अनन्य भावे भक्ती करायची. दररोज भक्ती चुकवायची नाही. आज माझा एवढाच उद्देश आहे की भक्तीलाच धरा तुम्ही. सगळा अनन्य भावे शरण गेल्यावर जो सात्विक जो प्रांजळ निर्भीळ आनंद आहे ना जे गुरुदेव सांगतात तो आनंद आपल्याला सुद्धा मिळू शकतो मिळतो. फक्त भक्तीला आपण कमी नाही पडायचं आणि याच्यासोबत दोन पत्ते पाळायची. दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाही. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी धारणा तर आपल्या सगळ्यांची आहेच आहे. आणि याच्यासोबत माऊली म्हणतात ना आता आध्यात्मिक शाळेत आचरण सेवा साधना आणि दान. आता जे पीठाचं आपलं वसुंधरा पायी दिंडी पीठ जे जोरात उपक्रम चालू आहे त्याच्यासाठी दानाची गरज आहे भाविको. असं वाटतं की कधी कधी नाही का माऊली म्हणलेच ना माग माझा एवढा एक एक येड्या बघतय तर जाऊन एखादी किडनी विकून आणून देईल एवढा दान द्यायला उत्सुक आहे. आणि असले भक्त जर गुरुदेवांना भेटणार असतील तर माऊली म्हणतात मी सारखं सारखं मी तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. भाविको आपल्या ऐपतीप्रमाणे आपण आपलं दान हे दिलंच पाहिजे. दानाविषयी मी थोडंसं एकच सांगू शकते. महाभारतातलं कर्ण माहिती आपल्याला सगळ्याला. कर्ण दानशूर म्हणून त्याला कीर्तीच मिळाली ना. कर्णासारखा दानवीर कोण नाही. येईल त्याला तो काहीतरी दिल्याशिवाय म्हणजे रिक्त हस्ते तो कधी पाठवत नसेल. शेवटच्या क्षणाला त्याने एक सोन्याचा तोंडातला दात बी पाडला आणि ब्राह्मण रूपातल्या कृष्णाला पाड बाबा ते दगड घेऊन माझा दात पाडून तुझ्या पोरीचं लग्न कर. पण ते ब्राह्मण नव्हता कृष्णच होते. म्हणून मग कृष्ण म्हणतात अर्जुनाला म्हणून मी ह्याचं नाव घेतो सारखं. तर अशा ह्या दानवीर कर्ण स्वर्ग लौकिक त्यांचा स्वर्गवास झाला आणि वर गेले. आत्मा हा मगच त्यांच्यात आमचा थोडा विषय झाला बसल्या. आत्मा हा मरत नाही. फक्त आपण आपलं शरीर सोडतो आणि आपल्या संचिताप्रमाणे आपली पुढची कृती दरबार भरून भगवंत चालू करतो. तसं ह्या कर्णाला विचारणा झाली तुम्ही तर दानवीर आहे. आणि मग दानवीर त्यांनी काय केलं तर द्रव्याचं दान केलं होतं. फक्त द्रव्यच दिलं होतं धनच दिलं होतं त्यांनी. म्हणून त्यांना जेवणासाठी धनाचंच ताट चाललं. कर्ण एक दिवस 2 दिवस बघतो म्हणते अरे मला भूक लागली पोटाला आणि तुम्ही हे काय म्हणे स्वर्गात तर ठेवले मला तुम्ही मोती पवळे ते हिरे जवारात हे द्रव्यच द्यायला लागलात मला भूक लागली. मग 3-4 दिवशी कर्णाची तक्रार गेली भगवंताकडं आणि मला काय म्हणे जेवायला देत नाही नुसतंच कर्ज स्वर्गात ठेवलंय आणि नुसतंच म्हणता मी दानवीर आहे. तेव्हा त्यांचं उघडलं सगळं पुस्तकं बघितलं तर त्याच्यात असं आढळलं भाविको अन्नदान जलदान दुसरं दान कुठलंही यांनी केलं नव्हतं. फक्त मोत्याच्या माळा सोनं चांदी हिरे माणिक पाचू सगळं असलं दिलं होतं. मग त्यांना सांगण्यात आलं कर्णराज तुम्ही फक्त द्रव्याचं दान केलंय. तुम्ही अन्नदान केलं नाही. तुम्ही जलदान केलं नाही. तुम्ही दुसरं काहीच केलं नाही. तेव्हा कर्ण म्हणाले हा काय माझा दोष नाही. मला तर हे कोणी सांगितलंच नाही. भाईको हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आपण आपल्या पल्ल्याला मुलांना जे कोणी आपल्या पेक्षा खाली आहेत त्यांना आपला धर्म दान हे सगळं समजून सांगितलं पाहिजे कशासाठी आणि का. आता जोडीला आलाय छावा पिक्चर ते पण बघायचं सगळ्यांनी बघायचं. तर कर्णाला सांगितलं तुम्ही अन्नदान केलंच नाही मग तुम्हाला कसं काय अन्न द्यायचं कुठून द्यायचं. मग आता याच्यावर काय विलाज. कर्णाने ह्याच्यावर उपप्रश्न केला. मला आई नव्हती मला राधा माता होती आणि आदिरथ बाबा होते. त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. ते कसे सांगू शकतील. ते तर सारथी होते. उच्च आई ह्याची कुंती माता ह्या जरा असत्या तर मग पांडवासारखं झालं असतं ना जीवन. हा काय माझा दोष आहे का म्हणले कर्ण. कारण मरायच्या थोडे दिवस आधी कळालं होतं की मी कुंती पुत्र आहे. म्हणून भगवंतावर ह्याने आसूड ओढले कर्णाने म्हणले माझा दोष नाही. मला जर माझ्या आई वडिलांनी सांगितलं असतं की अन्नदान कर जलदान कर वस्त्रदान कर भूमिदान कर तर मग माझ्याकडनं झालं असतं. माझा का दोष मला का तुम्ही चुकीची शिक्षा देताय. मला आता भूक लागली. मग भगवंतांनी पर्याय काढला. म्हणले आता असं कर तू आता मी परत तुला पृथ्वीवर पाठवतो 15 दिवस जा आणि रोज तू फक्त अन्नदान कर. 15 दिवस अन्नदान कर आणि मग तू वरती ये.
मग कर्णाला खाली पाठवलं. पण आल्या दिवसापासून 15 दिवस त्यांनी आपला आपण जो पितृपक्ष करतो ना, कुठला दसऱ्याच्या आधी जे असते ना, घट बसायच्या आधीपर्यंत 15 दिवस, तो पितृपक्ष म्हणून तेव्हापासून प्रचलित झाला की आपल्याला कधी वर्षभरात काय नाही जमलं तर त्या 15 दिवसात आपले जे वाढ वडील आपण जे घातले नाहीत त्यांना भूक लागली असेल तर त्या 15 दिवसात ज्या तिथीला आपलं पित्र गेलेत ती तिथी आपण घालायची असते भाविको. म्हणून हा पितृपक्ष कर्ण खाली आल्यामुळे चालू झाला भाविको. मग आपण ह्याच्यातनं काय घ्यायचंय, तिथपासून मग कर्णाला जेवण मिळालं. म्हणून आपण पण दान करायचंय. आपल्या गुरुदेव सांगतात ना, वेगवेगळ्या प्रकारे दान करतात, पण अन्नदान, जलदान, भूमिदान, आता शिक्षणदान. आपल्या संस्थानात तर जिसको कोई नाही उसको तो स्वस्वरूप संप्रदाय आहे. माऊली म्हणतात ना, ज्याला कोणी नाही त्याला स्वस्वरूप संप्रदाय. जगण्यापासून मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत सगळं ह्या स्वस्वरूप संप्रदायामध्ये मिळणार भाविको. म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे आपण जागरूकतेप्रमाणे दान पण करायचंय आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय. ह्या जगद्गुरुश्रींच्या संत संघाला आपली उपस्थिती कशी वाढेल, अजून प्रचार प्रसार कसा होईल, आपण प्रत्येक वारी केली पाहिजे. आता येणारी रामनवमीची वारी, ज्या पदावर आपले गुरुदेव आरूढ आहेत त्या रामाचा जन्म सोहळा बघायला आपण वारीला गेलं पाहिजे. नवे वर्षात एकदा तरी आमच्या माता भगिनींनी पण गेलं पाहिजे ना, एकदा तरी नानीच बघितलं पाहिजे. भाविको, जन्माला आलो तर आपल्या पुण्यपावन मठाला आपले चरण लागले पाहिजेत. तेवढंच आपल्या सोबत येणार आहे. कारण 4 धाम करा, तिथले निर्गुण रूपातले देव आपल्याला बोलत नाही. पण हा देव आपल्याला गेलं की आपल्याकडे नाही माऊलीने बघितलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. नुसती नजर सुद्धा आम्हाला पुरेशी असते आणि एवढीशी नजर घेऊन आपण वारीला गेले की परत येतो भाविको. केवढी मोठी ही ठेव आहे. म्हणून काय म्हणतात समर्थ, अखंड ध्यान धरा सर्वोत्तमाचे. ह्या 2 पंक्तीत सगळ्या जीवनाचा सारांश सामावलेला आहे. म्हणून ह्या संत संघात कबीरांचा एक दोहा आहे ना, संत संघाचं पुण्यपदरी पडायला आपल्याला विवेक पाहिजे. संत संग विना विवेक न होई, रामकृपा विना सफल न होई. आपल्या बुद्धीला विचार पडला तरच आपण पटलं तरच आपण संत संघाला येतो. इथं दुसरे का नाही कोणी आले संत संघाला दिवसभराच्या कार्यक्रमाला? कारण तुम्ही सगळ्यांनी सारासार विचार केला, तुम्हाला तुमची विवेक बुद्धी जागृत झाली, तुम्हाला पटले की इथं काहीतरी महत्वाचं आहे, हे केलं पाहिजे, जीवनाचं हे सार आहे, म्हणून संत संघाला तुम्ही आलात. आणि कृपा कधी होईल? यांची कृपा झाल्याशिवाय आपल्यावर कृपा होणार नाही. यांच्या मनात आलं पाहिजे. ज्यांचं चरण आपण धरलंय ना, यांची कृपा आपले झालं की मग आपल्या जीवनाचं कल्याण झाले भाविको. तर अशा या संत संघात आपण आलं पाहिजे, आपल्या जीवनाचं आपण कल्याण करून घेतलं पाहिजे. माऊलींनी सांगितली ही त्रिसूत्री आचरण, सेवा, साधना आणि दान, अशा प्रकारे करत करत आपण आपला जीवनक्रम चालायचा आहे भाविको. माझी अजून एक मला थोडीशी अनुभूती सांगावी वाटते, तशा तर खूप शय, पण मला वाटते का 18 सालचा जे गजानन महाराज प्रगट दिन होता आणि माझं प्रवचन, मी प्रशिक्षणार्थीच होते आणि माझ्यासोबत एक भगिनी होत्या. खालच्या मठापासून वरच्या मठापर्यंत मिरवणूक बघत आम्ही दोघी जणी वरती गेलो, परत खाली आलो, परत वरती गेलो. मग दमलो की नाही, रात्रभर पुण्याचा प्रवास आणि 2 चक्र खालच्या वरच्या मठाला झाल्या. आणि मग मिरवणूक वरती पोचायच्या अगोदर आम्ही दोघी जणी मठात गेलो, जरा फ्रेश झालो, पाणी मारलं तोंडावर आणि थोडंसं खाल्लं. आम्ही कळसापाशी झाड आहेत ना आपले विश्वकर्मा भांडारला, त्या झाडाखाली बसून आम्ही थोडंसं काहीतरी बॅगमधलं काढून खाल्लं. आता ती खाल्ल्या मला झाली घेरी आली झोपेची. मी म्हणलं आता नंदाता यावं, म्हणलं पोटात घातलं की मला असली खोड आहे, 10 मिनिटं मला जरा म्हणतात ना वाम कुक्षी घ्या, तशी झोप येतेच थोडी तिथं. पण जवळ काय नाही, कुठे पडायचं, सगळे लोक बसलेले खाली रणरणत ऊन. माऊली यायला आता थोडंसं 1 तास बरंच राहिलं, 11 साडे 11 वाजले होते. पण मला एवढी झोप यायला लागली, तसंच पाणी मारून म्हणून आम्ही पायरीवर बसलो होतो. तेवढ्यात माऊलींचं 12 वाजता मठात आगमन झालं. म्हणलं चला माऊली आल्या. मग एकदा मठात मिरवणूक शिरली की पटपट माऊली येतात. संतपीठाच्या समोर माऊली आल्या आणि महाद्वारात माऊली असताना आम्ही त्या पायरीवर उठून 2 जणी उभ्या राहिलो. हा आदर आपल्याला भक्तीमुळे येतो. आम्हाला कोण म्हणलं होतं का दोघींना पायरीवर बसलाय तुम्ही उठा, माऊली आल्यात? आपणच आम्ही 2 जण उठलो. अवतीभोवती होते की लोक बसलेले, पण आम्ही दोघी उठलो. माझे गुरुदेव आलेत ना, रथात बसून येत आहेत. आम्ही दोघी उठून उभ्या राहिलो. माऊली लगेच संतपीठापुढच्या ते आपली रांग जाती ना दर्शनाची, तिथपर्यंत आले आणि मला अशी झोपीची घेरी आली की मी त्या 1 नंबर पायरी येऊन खाली गडगडत गेली असती 10-12 पायऱ्या. आपल्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या, एक माणूस झोपले एवढ्या मोठ्या पायऱ्यात आणि फुटलंच असतं डोकं. मग अशी मी पडणार भाविको. माझ्या उजव्या पायाची करंगळी आणि करंगळी शेजारचं बोट
एकदाच धरून असं ह्या अदृश्य शक्तीमध्ये जे गुरुदेव असतील त्या शक्तीनं असंच धरून घासलं. दोन्ही नखाची आपल्या बोटांची दोन्ही नख वरती झाली आणि धाडकन रक्त बाहेर आलं. पण मला जाणवलं की असं दगडावर बोट दोन्ही धरून घासले. मग मी काय माऊलीला प्रार्थना केली होती का, मला झोप येते माऊली मला वाचवा. आदरापोटी आम्ही दोघी जण उठून उभ्या राहिलो आणि तेवढ्यात घिरी आली. मी अशी पडणार, ही अदृश्य रूपातली शक्ती ही माऊली आली आणि त्यांना कळलं असलं हे पडतंय आता इथं. ते दोन बोट धरून असे दगडावर घासले. त्या सरशी दोन्ही बोट फुटली, ठेचा लागल्या, रक्त आलं आणि त्या सरशी माझ्या मुखातून मोठा आवाज आला. ऐकून खाली बघते दोन्ही बोटातनं रक्त येते आणि माझा मोठा आवाज बघून त्या शेजारच्या नंदाताई म्हणले आवाज रे ताई काय झालं. म्हणलं हे बघा साडीवर करून दाखवलं. म्हणलं दोन्ही बोटातनं रक्त येते. त्यांना तर आश्चर्यच वाटला. उभारले तुम्ही किंचाळ आणि रक्त. मी म्हणलं आता तुम्हाला पण हा अनुभव सांगायला, त्या पण प्रशिक्षणार्थी होते, तुम्हाला हा अनुभव सांगायला मी तुम्हाला किती वेळ झालं म्हणत होते की मला झोप येते मला 10 मिनिटं तरी कुठं पडायचं. म्हणलं अहो नंदाताई माझं कुणीतरी नाही, माऊलीनी म्हणलं असं एकदाच बोट माझ्या दगडावर घासले. ही अदृश्य रूपातली शक्ती तुमच्या आमच्या सोबत कायम असते. हिला जागृत ठेवायचं काम फक्त आपल्या हृदयात असतं. सतत स्मरण असावं, सतत त्यांचं ध्यान असावं. तोंडाने स्मरण नाही केलं तर चित्तात आपल्या स्मरण सारखं असं की माऊली माझ्यासोबत आहे. काल येताना आता मी ताईंना मग अशीच म्हणलं आज माझा वाढदिवस होता. पोरं मला म्हणते आत्या उद्या, सुनबाई म्हणते आत्या उद्या कुठं जायचं नाही तुम्ही. म्हणलं मला प्रवचन आहे, सेवा आली. नाही म्हणलं उद्याचे दिवस कुठं जाऊ नका. मी म्हणलं तुझ्या वाढदिवसापेक्षा माझी ही सेवा किती मोठी आहे. मुलगा म्हणतो आपण छावा बघायला जायचं आहे, मी ठरवलंय. म्हणलं तुझा छावा नंतर, मला आधी ह्या छाव्याच्या बदलाचं काम करायचं ते करू दे. मला माहित नव्हतं येडूर कुठं हे कुठं ते कुठं. येताना मला म्हणाले कुठली पण प्रवचन घेती एवढं लांब जाती. अरे बाबा पण तुम्ही काळजी करणारी माझं नवरात म्हणून मानता, पण ही नेणारी आई आहे ना. ह्या ताईंना विचारा. मी आलेले म्हणलं मला आज थकल्यासारखं वाटलं नाही, मी प्रवास केल्यासारखं वाटलं नाही. बरोबर वरातच प्रवास झाला. हे कोण करतं भाविक हो. आपल्या हृदयात जो श्वास आहे ना तो श्वासच आम्ही ह्यांच्या चरणावर सोडलाय, वाहिलाय, दिलाय. आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की जशी ठेविलं तशी, जैसे ठेविला आणि ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण सगळ्यांनी फक्त आज मला एवढंच तुम्हाला नम्रपणे सांगायचंय की भाविक हो आपण भक्तीला विसरायचं नाही, गुरुदेवांच्या स्मृतीला विसरायचं नाही, नामाला विसरायचं नाही आणि आपल्या जीवनातला आनंद आपणच वाढवायचा आहे. भाविक हो मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान. पेढा नाही बर्फी नाही नाही साखर, नरेंद्राच्या पुण्याईने मिळेल भाकर. पेढा नाही बर्फी नाही नाही साखर, नरेंद्राच्या पुण्याईने मिळेल भाकर. गुळफुटाने प्रसाद घ्यावे भक्तान, गुळफुटाने प्रसाद घ्यावे भक्तान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान. टाळ नाही विना नाही नाही मृदुंग, नरेंद्राच्या पुण्याईने मिळेल सत्संग. टाळ नाही विना नाही नाही मृदंग, नरेंद्राच्या पुण्याईने मिळेल सत्संग. सत्संगाचा लाभ घ्यावे भक्तान, सत्संगाचा लाभ घ्यावे भक्तान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान, एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान.
जे काय आपल्या कमतरता राहते ती माऊली अजून दुसरीकडून भरून काढून देते. काय? सकाळची आध्यात्मिक शाळा. ज्यांच्या मोबाईलवर OMS अप्लिके आहे त्या सगळ्यांनी न चुकता शाळा रोज ऐका. आत्ता तर काय चालवलं माऊलींनी, तरुण मुलांसाठी संदेश. तरुण पिढी कशी वाहत चालली आहे, नको तिकडं किती झुकते, आणि याचा परिणाम आत्ता काय नाही कळत, पण अजून 10-15 वर्षांना 20 वर्षांना किती खराब येणार. आत्ताच बघा ना आपल्या पिढीला. माझ्या समोरच्या मगाशीच ताई म्हणत होते, ताई मुलाचं लग्न नाही, माझ्या पण मुलाचं नव्हतं, गुरुकृपेनं गेल्या वर्षी झालं 31व्या वर्षी. नाही तर मी तर फोनच सोडला. आता म्हणलं आता तुम्हाला सांगितली माझी कहाणी. म्हणलं केलं तुमचं, नाही केलं तर सेवेलाच वाहून देईन, मग मला कशाला चिंता, तुम्हाला कसं ठेवायचं तसा, सगळंच तुमचं. मग त्यांची कृपा झाली आणि गेल्या वर्षी 1च महिन्यात त्याचं लग्न होऊन गेलं. म्हणून तरुण मुला मुलींनी काय करायचंय की भक्तीला धरायचंय आणि आपल्या संप्रदायाला वाहून घ्यायचंय. दादाश्रींचं तर मँगो कल्प आहे, श्रीकल्प आहे, नसेल तर ज्या काय आपल्याला तालुक्यातून जिल्ह्यातून पीठातून ज्या काही सेवा मिळतात अनन्य भावे शरण होऊन ह्या सेवेला वाहून घ्यायचं. ह्याच्यामुळे काय होते भाईको, आपलं माइंड फ्रेश राहते. कारण संप्रदायात कोण तुम्हाला चुकीचा सल्ला देते का हो? अजिबात नाही. तुम्ही बघा मला आज किती आनंद होते का, तर आजच्या दिवशी माझ्याकडून सेवा झाली. सेवा झाली की घरात काम केल्यावर कुणी शाबासकी देणार नाही, पण सेवा झाली की न कुणी थाप देता आपल्याच मनाला आतून आनंद वाटतो. वाटतं की नाही भाऊ? ही आपल्याच मनाची ग्वाही आपणच ओळखायची. सेवा झाली की आत्ताच भाऊ मगाशी मला गाडीतून आणताना म्हणले, ताई 2 दिवस मावलेले आमची खूप धावपळ झाली, काही लोक दर्शनाची राहिली, अफाट गर्दी झाली आणि बरेच लोक दर्शनाची राहिली. माझी एक विनंती आहे, गुरुदेवांना पण असं कधीतरी प्रसंगाला सामोरं जावं लागतं. खूप गर्दी झाली आणि बरेच लोक, पुण्यात सुद्धा 3 साली असं झालं होतं, छोट्याशा सभागृहात माऊलीनं आणलं आणि 25% लोकांचं दर्शन झालं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, सकाळी 11 वाजल्यापासून. आणि हे तुफान गर्दी, 5 रांगा लागल्या होत्या स्वारगेट पर्यंत. कुणाचंही दर्शन नाही, ते सभागृह कुणाला दिसलं नाही, माऊली कसले ते दिसले नाही. माऊलीनी जर दुसऱ्या दर्शन वेळेला, महिन्यालाच यायची त्या काळी 3 साली, दुसऱ्या दर्शनाला सांगितलं मला मोकळ्या रानात न्या, माझ्या लेकरांना माझं मुखदर्शन झालं पाहिजे. ती माऊलीनं धुळीची अलर्जीचा त्रास होतोय ते काय मला माहित नाही, मला मोकळ्या रानात न्या. मग तसंच केलं, मोकळ्या काळात ढेकळत मंडप टाकला कर्वेनगरला पुण्यात आणि तसाच कार्यक्रम केला. तसं भाऊनी मगाशी खंत बोलून दाखवली, खूप लोक दर्शनाची राहिली. माझं एक सांगणं आहे, आपण असं समजून घ्यायचं की आमच्या नशिबात संत दर्शनाचा योग नव्हता, ते पण आपल्या भाग्यात राहावंच लागतं. भाऊनी ओढ करून नेले असतील लोक, चला गुरुदेव येत आहे, तुम्ही दर्शनाला या, तुमची समस्या सांगा, पहा तरी. यांनी भर काम केलं, पण त्यांच्या प्राप्तनी नसेल, त्यांना संतांचं दर्शनच झालं नाही, तर मग म्हणून का नाराज व्हायचं नाही भाविको. मंत्र तर सगळा खुलाच आहे ना. ओम नरेंद्रनाथाय नमः. जीवश्च कंठश्च होऊन तुम्ही मंत्राला आळवणी करा, देव तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या रूम मध्ये येऊन, तुमच्या घरात येऊन, तुमच्या समोर येऊन, तुमच्या स्वप्नात तरी देवाला यावंच लागेल. आपण पण तसा चंग बांधला पाहिजे ना. देवा तुम्हाला यावंच लागलं, आम्ही तुमच्याकडे आलो तर तुम्ही मला दिसला नाहीत, आता तरी यावंच लागेल ना. पण मंत्राला तरी धरलं पाहिजे ना. देव बाजारचा भाजीपाला नाही भाविको, त्याला आधी आपल्या प्रेमात बांधलं पाहिजे, गाठी देऊन देऊन, तेव्हा त्याला येणं भागच आहे भाविको. म्हणून माझं सांगणं आहे की सगळ्या युवा युवतींनी, आपण सगळ्यांनी जोपर्यंत आपले देह चालतोय, हातपाय चालते, तोपर्यंत सेवेला पण वाहून घ्यायचंय भाविको. आपला संप्रदाय उत्तरोत्तर भरपूर प्रगती होत चालली आहे, करत चाललंय. कोणाच्या नशिबात काय असेल, कोणाचे दिवस किती असतील माहित नाही, मला पण माहित नाही की आपण किती दिवस राहू. जेवढी सेवा मिळते तेवढी आपण करत राहायचंय. आणि युवा पिढीने मोबाईल फार न बघता सेवेला झोकून द्यायचं आणि आपल्याला चांगलं कार्य कसं करता येईल, आपल्या जीवनामध्ये जे तुला आवडते त्याच्यात तू फोकस कर. काल महिला दिनाची किती जणीने ऐकली बरं लिंकवर मोबाईल? महिला मेळावा किती जणीने काल बघितला? कोणीच नाही. तुम्ही दोघीच का? इकडं कोणीच नाही का? बघा, स्पेशल MBBS डॉक्टर आल्या होत्या, त्यांनी आपल्या मानसिकतेचे प्रकार सांगितले. दुःखी आपणच होतो, सुखही आपणच. कसं मनाला, दुःखी झालेल्या मनाला कसं सावरायचं हे काल ताई सांगितलं ना, काल मॅडमने किती प्रकार सांगितले आपल्या मनाचे, डॉक्टर मॅडमने. वर अजून दादाश्रीने आपल्याला 2 तास लेक्चर दिले. आपल्या मध्येच सगळे दादाश्री तर म्हणले तुमच्याशिवाय विश्वच नाही, महिलाशिवाय काहीच नाही, आम्ही आहोत की, बंधूंशिवाय तर काय आहे का, पण मान सगळा शक्ती रूपाला इकडं. म्हणून भाईको आपल्यात सगळं काही आहे. काल दादाश्रींनी कालीमातेचं उदाहरण दिलं, किती रंगून रंगून छान सांगितलं होतं. कालीमाता नाही का एका प्रकारामुळे चिडल्या
कुणी माझं ऐकत नाही म्हणून ज्याला त्याला कापत सुटल्या, मुंडकं कापायच्या आणि गळ्यात घालायच्या, कालीचा अवतार असे 11 रूप शेवटी महादेवाला त्यांना पायाखाली यावं लागलं आणि शांत करावं लागलं. ती काल दादाश्रींनी इतकं सुंदर पद्धतीनं सांगितलं. तीच शक्ती महिलांमध्ये आहे, ती आपण ओळखायची आणि ओळखण्याचं माध्यम हे आत्ता समर्थांनी सांगितलेल्या पंक्तीत, आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे बसावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे, मग आपल्यातल्या पण ह्या सुप्त गुणांवर वाव मिळतो आणि आपल्यातल्याच ह्या कळा बाहेर येतात आणि मगच आपण कशालाही कमी नाही उरणार आणि आपल्याला दुःख नाही होणार. माझ्या वाट्याला हे का, माझ्या वाट्याला ते का, माझ्या वाट्याला हे का, असं राहणार नाही बायको. म्हणून आपण नाराज न होता दररोजच्या साधनेला गाठ घालायची, संतसंग करायचा, वारी करायची. अन्नाहीच झाली तर नाराजही नाही व्हायचं. त्याच्यावर माऊलीने उपाय काढलाय, 500 रुपये भरा, ऑनलाईन वारी घरी करा. होय की नाही? नाही नानीजला जाता आलं तर घरी प्रवचन ऐका, नाहीच ऐकलं तर 2च दिवसात युट्यूबला प्रवचन येतं वारीचं. येतं की नाही? किती सोपं केलं, बिन पैशाचं पण प्रवचन केलं. पण मी म्हणते ज्याला जाणच होत नाही वर्षातून एकदा तरी तुम्ही नानीच्या मठाला आपले चरण लागू दे भाविको. तिथली मातीच वेगळी, तिथला स्पर्शच वेगळा, तिथलं सगळंच दिव्य. माऊली आहेत तोपर्यंत वर्षाला एकदा तरी आमच्या भगिनींनी बंधूंनी कोण जात नसेल त्यांनी एकदा तरी नानीजला गेलंच पाहिजे. जाता जाता एक दृष्टांत देते. काल दादाश्रींनी मनाच्या अवस्थावर काय सांगितलं होतं. माझा चष्मा नाही. मला महिलावर एक दादाश्रींनी सांगितल्यावर मला हसू आलं, कारण प्रवचनकारांच्या शिक्षणासाठी आम्हाला एक मालिका आहे, दृष्टांत मालिका. त्याच्यात एक दृष्टांत दिलाय. एक नवरा बायको होते, म्हणजे आम्ही मनाचे मनोरे कशी चांगले रचतो. आपल्या त्या जिजाऊ होत्यात, किरण बेदी होत्यात, कल्पना चावला होतात, कोण कोण होत नाही. सगळ्या ज्या आज दिव्य स्त्रियांची नाव घेतात, महिला काल सगळ्यांच्या टिट्टसवर दिव्य महिलांची नाव होती. सावित्रीबाई फुले, त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, किती. मग आपल्यात पण आपण कोणीतरी होऊ किंवा नाही होऊ. ह्याच्यातलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. एक नवरा बायको होते, अतिशय परिस्थितीने गांजलेली, आणि त्यांना होती 4 मुलं. आणि उठलं की ही ताई काय म्हणायची, काय नाही करत माझा नवरा, साधं पोरांना प्यायला दूध नाही, साधं पोरांना प्यायला दूध नाही. ह्या ताईचा एकच ठेका, साधं पोरांना कधी दूध प्यायला मिळत नाही आणि काय असले दिवस नाही का. ते त्या ताईचं पालोपत सारखंच चालू. आता ह्या दादानी काय करायचं, त्याचा नाविलाजच होता. एके दिवशी ह्या दादाला खूप राग येतो, म्हणतो रोज रोज बायकोचं ऐकून ऐकून कंटाळला. आज म्हणे मी म्हैस घेऊन आले, शेताचं तोंडच बघणार नाही. रागारागाने ह्या दादानं बोलून गेला. आता रागारागाने बोलला, अंगी नाही बळ आणि चिमटा काढून पळ. हा दादा बोलला आणि गेलो बाहेर. आता ह्या ताईला दादाश्री म्हणले ते यांचे प्रचंड विचारशक्ती आहे ना स्त्रियामध्ये. ह्या ताईने काय केलं, तिला क्षणभराचा आनंद झाला. काय काय असे ना काहीतरी करतील, पण नवरा आज माझा म्हैस घेऊन येणार आणि माझ्या घरी दूध येणार, ह्याचा हिला अतिशय आनंद झाला. आता कशामुळे झाला, तिच्या नवऱ्याच्या अपेक्षा. त्यानं म्हणलं ना, मी आज काही झालं तरी म्हैस घेऊन आल्याशिवाय तुझं तोंड बघणार नाही. तिला तेवढं तात्पुरतं खरं वाटलं. आणि आता हिनं काय केलं, ताईनं खुश झाली, बाजारात गेली कुंभाराकडं आणि 5-6 खापराची मडकी घेऊन आली. कशाला आणली बरं, आता नवरा दूध म्हैस घेऊन येणार आहे, तर मला एक दूध काढायला, एक दूध तापवायला, एक दही विरजण लावायला, एक तूप काढायला, आणि गावात एक माझी बहीण आहे, एक नणंद आहे, त्या दोघीला दूध द्यायला 6 मडकी घेऊन आली आणि ओळीनं घरात एका कडेला ठेवली. आता या बिचाऱ्या दादाने ह्याला विचारलं, त्याला विचारलं, बाजारात गेला. पैसा नसणाऱ्या व्यक्तीची जगात काय किंमत असती, कुठलाही काळ असू द्या, अगदी रामापासून. ज्याच्याकडे धन नाही त्याला काही किंमत नाही. ह्याला कोणीही जवळ उभं केलं नाही, म्हैस तर मिळायची दूरची गोष्ट. आता हा कंटाळून शेवटी संध्याकाळच्या वेळेला घरी आला रिकामाच. आता रिकाम आला तर आल्या बघितलं तर ह्याला त्याच्या ओसरीला ती 5-6 रिकामी मडकी दिसली. रागातच त्यांनी विचारलं, काय ग हे कशाला आणलं, आता 5-6 मडकी ओळीने ठेवलेत. बायको हसत आणि अतिशय लाडीत गोडीत म्हणते, काय हो तुम्ही म्हैस घेऊन येणार होतात ना, आणली का. बाहेर जाऊन बघती, नाही दिसली. नाही का आणली, तुम्ही म्हैस आणणार ना म्हणून मी आधीच तयारी केली, दुधाला, ताकाला, दह्याला, तुपाला, आणि 2 आपले ननंद माझी तुमची बहीण आहे, ह्या दोघींना दूध द्यायला. असला ह्या दादाला राग आला आणि उलट्या हाताने संधीशी एक कानाखाली बायकोचं ठेवून दिली. देणार ना. किती हा अविचार, किती फुसका विचार आणि किती अविवेक नाही का, म्हणजे अज्ञान. सगळं विवेक लगावून दिली की मग ह्या ताईंचा पारा चढला. हिचा पण मोठा आवाज वाढला आणि ह्याचा पण आवाज वाढला.
दोघांची भांडणं लागली आणि शेजारच्या मावशी आवाजानं आल्या. म्हणलं काय झालं? बायकोनं सांगितलं. बघा ना म्हणली, मला असं असं झालं ते सांगितलं. मी सांगतो म्हणून गेलं. मग मी हे मडके आणले आणि आले तर मी सांगितलं दुधासाठी ह्याच्यासाठी आणले तर मला चापट मारली. मग मावशी नव्हती कोण, सद्गुरू होते ते. मावशीनं काय केली, उठली खण करून दादाच्या टवाडीत दिली, दादाच्या दिली. आता हा दादा म्हणतो मावशी तुम्ही मला का मारलं? मग मावशी म्हणते तुला का मारलं? तुझ्या म्हशीनं माझे 4 वाफे गवत खाल्लं, ते दे पहिलं नुकसान भरून. आता हा भानावर आला. तसे तुम्ही आमोय यांच्यामुळे भानावर येतो भाविको. ती मावशी म्हणती 4 वाफे तुझ्या म्हशीनं गवत खाल्लं, ते माझं नुकसान दे भरून, तुम्ही नंतर भांडणं करत बसा. मग हा दादा भानावर आला, म्हणतो मावशी माझ्या म्हशीनं तुमचं गवत खाल्लं आणि कधी खाल्लं? म्हैसच नाही आणली तर गवत कुठं खाल्लं? मग मावशी म्हणते आलास का त्या भानावर? भानावर आलास ना? तात्पर्य काय भाविक हो? मग नवरा बायकोच्या डोक्यात आलं की हा न घडणारा प्रकार आपण अविवेकामुळं इथपर्यंत आला. तर मावशी रूपी सद्गुरू, ती मावशी म्हणजे आपल्यासाठी सद्गुरू. आपल्या जीवनात माऊली भेटण्या अगोदर आपली अशीच अवस्था होती. धडधड विचार कुठे तर पळतील, काहीतरी करेल, कोण सांगितलं तिकडे जाईल, हे देवास ते देवास. 7 दिवस 7 देवाची पूजा, वेळेला एक पण येणार नाही. येतो का? माऊली जुन्या काळी सांगायची आम्हाला 10-15 वर्षाखाली. एक माणूस चालला होता पाण्यात वाहून आणि बोलवलं मारुतीराय 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 मारता. त्यानं येत नाही समजलं की लगेच दुसऱ्या देवाचं नाव. ती मारुतीराय यायला निघाला तर लगेच दुसऱ्या देवाचं नाव. मारुतीराय म्हणजे अरे हे तर दुसऱ्यालाच बोलवते. पुन्हा ते बी नाही दिसला की लगेच तिसऱ्या देवाचं नाव. 7 देवाचे नाव घेतलं, एकही देव पोचला नाही, शेवटी हा वाहून गेला. अशी भक्ती आपल्याला नकोय भाविको. म्हणून काय, ह्या मावशी रूपी सद्गुरू आपल्याला आज असा सर्वश्रेष्ठ परमात्मा भेटलाय, म्हणून आपण त्याला आज आपण घट्ट मोठीत बांधून ठेवायचं ना. आपण सगळ्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण करायचं. शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेन, फक्त भक्तीला विसरू नका, आचरण सेवा साधना आणि दान करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया. आज आपण नामस्मरण सोहळा केलाय. ताईंना सांगितलं होतं या हरिनामाच्या बँकेतले भजन घ्या. ह्या नामामुळं काय होते, तुमच्या येडूर गावाला आज पुण्य झालेलं आहे, पालवी फुटलेले आणि एक नवचैतन्य असते. या नामाचा खूप महिमा मोठा आहे भाविको. जाता जाता आपण एक अभंग घेऊया आणि सेवेची सांगता करूया. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. संपता संपायची नाही ही हरिनामाची ठेव. समता संपायची नाही हरिनामाची ठेव. चोर चोरणार नाही ही हरिनामाची ठेव. चोर चोरणार नाही हरिनामाची ठेव. भक्तीचे व्याज देईल हरी देईल आज तुम्हा. भक्तीचे व्याज देईल हरी देईल आज तुम्हा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही स्वतःचीच संपत्ती नाही कोणाला कशाची भीती. ही स्वतःचीच संपत्ती नाही कुणाला कशाची भीती. जो नामाचा लखुपती नाही इन्कम टॅक्सची भीती. जो नामाचा लखुपती नाही इन्कम टॅक्सची भीती. मॅनेजर कॅशियर कारकून ठेवून शिपाई सुद्धा नसताना. मॅनेजर कॅशियर कारकून ठेवून शिपाई सुद्धा नसताना. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा.
हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. नक्कीच येणार. आपल्या हातात तेवढंच ठेवलंय भगवंतानं, नाम घ्यायचं आणि हरिनामाच्या बँकेमध्ये ही नामाची दररोज ठेवायची. भगवंत काय करते, त्यातलीच उचलते ना आपली संकट सोडवते. मग ती नुसतं संकट सोडून शेवटी आपण भिकारीच राहायचं का? नाही भाईको, रोज 11 माळा त्याच्या पुढे झालं पाहिजे, नाम झालं पाहिजे. नामाला जास्त धरा, आचरण सेवा साधना करा आणि माऊलींच्या चरणी आपण समर्पित होऊया. जाता जाता माऊलींच्या चरणी क्षमा मागते की जे काही माझ्याकडून चुकीचे असतील संदेश, शब्द, वाक्य, ते माझ्या बुद्धीचा दोष असेल, जे काही चांगलं असेल, जे माऊलींच्या लेकरांसाठी ते जगद्गुरु श्रींचं असेल. भाईको तुझेच चारे तुला अर्पितो माझा मी लाजे, प्रेम भाव हा केवळ माझा बाकी सर्व तुझी. शिर झुकवोनी कर जुळवोनी करीतो तुझ प्रार्थना, अविरत राहो नाममुखी घडो अखंड साधना, घडो अखंड साधना. माझी आबळे नाही मी बोलविता धनी. गुरु माऊली भाईको झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला मी विराम देते. परमपूज्य कानिफनाथजी महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज की जय. समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.